गुड आफ्टरनून. चला, आवाज येतोय का बघा? कोण आहे? रोहिदास, आवाज येतोय? आपण समाज ऋग्वेदिक समाज बघत होतो बघा. ऋग्वेदिक समाजानंतर आपल्याला दुसरा भाग बघायचा त्याच्यानंतरचा जो आपल्या सिलेबसमध्ये आहे तो वर्णजाती पण बघितलेत बघा. आयर्न टेक्नॉलॉजी पण आपल्याला बघायची आहे बघा. इंट्रोडक्शन ऑफ आयर्न टेक्नॉलॉजी काय आहे ती एक झालं की थोडक्यात आयर्न टेक्नॉलॉजी मेगालिथ इन साऊथ इंडिया. ओके, आवाज येतोय का बघा? आवाज येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. काय यातलं आपण पॉलिटिकल आणि सोशल इन्स्टिट्यूशन झालेलं आहे. आता इकॉनॉमिक स्ट्रक्चर काय थोडक्यात बघूया. सोशल स्ट्रॅटिफिकेशन पण झालेलं आहे. इमर्जन्स ऑफ वर्ण ते पण आपण बघितलं बघा. पुरुष सुप्तामध्ये सांगितलेलं आहे बघा. वर्ण कशा पद्धतीने निर्माण झालेला आहे ते आपण बघितलं. सामाजिक स्तरीकरण पण बघितलं. रिलिजियस फिलॉसॉफिकल आयडिया पण बघितलेला आहे बघा आपण. यातला राहिलेला भाग आहे इंट्रोडक्शन ऑफ आयर्न टेक्नॉलॉजी. हा एक छोटासा राहिलेला आहे. याच्या अगोदर सोशल जे आहे ते बघूयात बघा. सोशल लाईफ काय प्रकारची. सोशल झालेले, पॉलिटिकल झाले. आता इकॉनॉमिक लाईफ बघूयात बघा. व्हॉट इज द इकॉनॉमिक लाईफ ऑफ दॅट पिरियड. कुठल्या ऋग्वेदिक काळातली असणारी आर्थिक व्यवस्था काय प्रकारची होती. इकॉनॉमिक लाईफ किंवा इकॉनॉमिक पिरियड तर इकॉनॉमिकल सिस्टीम ऑफ दॅट पिरियड. त्याच्यामध्ये काय आहेत बघा. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचं ट्रेड कॉमर्स आपल्याला असलेला दिसतो. व्यापार वाणिज्य त्यामध्ये असणारा भाग दिसतो बघा. व्यापार पण होत असणार त्याच्यामध्ये. आणखी काय काय होतं त्याच्यामध्ये ते बघायचं आहे आपल्याला. मग त्याच्यानंतर मग रिलिजियस आयडिया जे आहेत त्या आपण बघितल्या होत्या. पण परत एकदा थोडक्यात बघूया त्याच्यामध्ये काय काय दिसतंय ते. उदाहरणार्थ काय बाबा की बाबा धार्मिक म्हणजे वेदांच्या उपनिषद कल्पना काय प्रकारची आहे किंवा त्याचबरोबर असणारी बाकी कोणत्या कोणत्या कल्पना त्यामध्ये आपल्याला दिसतात त्या आपण गोष्टी बघूयात बघा. आश्रम व्यवस्था वगैरे आपण सगळं बघितलेलं आहे बरोबर. ब्राह्मणकालीन धार्मिक जीवन सुद्धा आपण बघितलेलं. आर्थिक जीवन बघायचं म्हटलं तर काय कृषी आणि पशुपालन आहे बघा. युनिट 1 आपण बघायला लागलं तर त्यात काय ऋग्वेदिक अँड लॅटर वेदिक पिरियड. ऋग्वेदिक अँड लॅटर वेदिक पिरियड. ऋग्वेदिक अँड लॅटर वेदिक पिरियड. त्यामध्ये काय बघा पहिलं आहे बघा इकॉनॉमिक लाईफ काय आहे तर इकॉनॉमिक्समध्ये आपल्याला काय म्हणता येईल बाबा कृषी आणि पशुपालन असणारा समाज. कृषी आणि पशुपालन असणारा समाज. पेन चेंज करतो बघा मी तुम्हाला ते दिसेल. कृषी आणि पशुपालन असणारा समाज. कृषी आणि पशुपालन असणारा समाज. युनिट 1 असणारं दिसतं बघा. कृषी आणि पशुपालन. कृषी हा आर्यांच्या आर्थिक जीवनाचा पाया होता आणि त्याचबरोबर पशुपालनमध्ये आपल्याला गाय ही महत्त्वाचा भाग असणार दिसतो. गायीचं महत्त्व काय आहे किती ते आपण बघितलेलं आहे बघा. त्यासाठीच आपल्याला युद्ध किंवा त्या प्रकारच्या लढाया पण झालेल्या दिसतात किंवा ट्रिब्यूट म्हणून पण गायीचा वापर किंवा गायी लुटून नेण्यात पण आलेल्या दिसतात. गायीवर रेड करणे आणि गायी जिंकणे किंवा गायी घेऊन जाणे पळवून नेणे ह्या गोष्टी आपल्याला ऋग्वेदिक काळामध्ये असलेल्या दिसतात. ओके, चला पुढं त्याच्यात अजून काय बघा. शेती करण्याच्या काय म्हणता येईल की आर्थिक जीवनाचा पाया. या काळात शेती करण्याच्या पद्धतीत बरीच सुधारणा झाली. शेतीची उत्तमोत्तम नवीन उपकरणे आलेली दिसतात. नवीन उपकरणे आपल्याला शेती संदर्भात आलेले दिसतात. 8-10 बैलजोड्यापासून ओढला जाणार ऋग्वेदकालीन अवजड नांगर महागे पडलेले दिसतात. ऋग्वेद काळातला जो नांगर त्यापेक्षा वेगळा आणखी वेगळ्या पद्धतीचा नांगर त्यामध्ये नांगर आलेला दिसतो. नवीन हलका नांगर प्रचारात आला. नांगरणी, पेरणी, कापणी, मळणी ही शेतीची प्रमुख म्हणजे शेती नावाचा घटक हा प्रामुख्याने त्या ठिकाणी म्हणजे कोणत्याही सभ्यतेचा मूलभूत पाया शेती आहे बघा.
जगभरातल्या कोणत्याही सभ्यता जर बघितल्या तुम्ही, त्याचा मूलभूत पाया हा शेतीच आहे. म्हणजे तुम्ही सुमेरियन सभ्यता बघा किंवा चायनीज सभ्यता बघा किंवा मेसोपोटेमियन सिव्हिलायझेशन बघा, कोणतीही सभ्यता बघा, त्या सभ्यताचा जो मेन पाया जो असतो, काय सभ्यतेचा पाया असतो तो हाच असतो की शेती असतो किंवा वाटरच्या नदीच्या बाजूला ती सभ्यता निर्माण झालेली दिसते. जसं चायनीज सिव्हिलायझेशन बघा, येलो नावाची नदी आहे, येलो सिव्हिलायझेशन किंवा येलो नदीच्या तीरावर वसणारी चायनीज सिव्हिलायझेशन. तसं आपल्याला प्रत्येक सभ्यतेमध्ये बघायला लागतं. तांदूळ, गहू, जव, तीळ, वाटाणे, तेलबिया, फळे, भाज्या, ऊस, कापूस वगैरे पिके काढण्यात येत असत. उत्तम पिकासाठी शेतीवरील संकट होण्यासाठी ईश्वराची प्रार्थना करतात. आताही आपल्याला दिसतं बघा, पावसानं जो काही हाहाकार माजवलेला आहे किंवा मोठ्या प्रमाणात नैसर्गिक नुकसान जे झालेलं आहे, त्याला माणूस काय करतो, म्हणजे हे आपण निसर्गानं झालेले जे काही संकट आहे त्यासाठी आपण ईश्वरालाच आपण काय म्हणतो की आठवतो की ईश्वराला प्रार्थना करतो की असं होऊ नये. काय म्हणतात बघा ह्याला, प्रजन्य देवता. मग कोण आहे बघा, रेन करणारा, पाणी पाडणारा कोणला देवा, इंद्रदेव आहे बघा, रेन गॉड. तसं आपल्याला बघायला लागेल. पशुपालन हाही शेतकऱ्याचा महत्त्वाचा जोडधंदा होता. तो त्याच वेळेस नाही तर आताही होता बघा. शेतकऱ्याचा जोडधंदा त्याच वेळेस पशुपालन नाही तर आत्ताही तो असणार दिसतो बघा. राहुल राठोड, गुड आफ्टरनून. त्यामुळे आपल्याला त्या पद्धतीनं त्यामध्ये बघायला लागेल. पशूंच्या देवघेवीसाठी विनिमय माध्यम म्हणून सुद्धा उपयोग करत असत. उत्तरोत्तर अयोग्य समजण्याकडे गोहत्या नंतर अयोग्य समजायला सुरुवात झालेली दिसते. सुरुवातीला गोहत्या ही रिलेव्हंट होती, नंतर ती इरिलेव्हंट किंवा कालबाह्य होताना दिसते किंवा ते चुकीचं आहे अशा पद्धतीनं त्याच्यावरती आक्षेप घ्यायला लागले. इतर व्यवसाय काय, वाढते लोकसंख्या वाढत होती, मग शेतीकरण किंवा स्टेबल शेती आली पाहिजे. म्हणजे काय की लोकसंख्या वाढते तर त्याच्यावरचं उत्पादन वाढवण्यासाठी किंवा ते लोकसंख्या जगण्यासाठी तुम्हाला काही ना काहीतरी प्रयत्न करणं गरजेचं. समृद्धी व वाढत्या गरजा यामुळे व्यावसायिकांची संख्या सुद्धा बरीच वाढली. मोठ्या नगरात खेडोपाडी अनेक व्यवसाय करणारे लोक राहत होते. विणकर, कुंभार, सुतार, सुवर्णकार, रंगारी, न्हावी, धोबी, दोर वळणारे, कोळी, पारधे, धातुकाम करणारे, खाटे, गवंडी, वार्ताहर, नर्तक, रथकार, टोपल्या विणणारे वगैरे प्रमुख व्यावसायिक होते. आपल्या वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय करणारे लोक त्या ठिकाणी असलेले दिसतात. टोपल्या विणणे, रंगकाम, कशेदा काढणे वगैरे कामे स्त्रिया करीत. अनेक धातूंचा उपयोग सुद्धा सुरू झाला. सोने, चांदी, ब्रॉन्झ, लोखंड, कथिल, तांबे, जस्त वगैरे धातूंची अवजारे उपकरणे आपल्याला बनलेले दिसतात बघा. म्हणजे काय, आपण इतर व्यवसायामध्ये आपल्याला इतर व्यवसाय त्यात आपल्याला आणखी काही दिसत बघा. वेगळ्या धातूंचा वापर उपकरणे बनवण्यासाठी केला जात असे. उपकरणे बनवण्यासाठी केला जात असे. काय वाणिज्य काय, जलमार्ग भूमार्ग व्यापार चालत असतो. व्यापार जो आहे जलमार्गे और भूमार्गे व्यापार हा चालत असे. जलमार्गे व भूमार्गे व्यापार हा चालत असे. पैशांच्या हातात व्यापार होता. धान्य, कापड, रत्ने, कलावस्तू वगैरे देशोदेशीचा व्यापार चालत असे. व्यापाऱ्यांचे संघ असावेत. त्यांच्या कार्यमंडळात श्रेष्ठी म्हणत असावेत. व्यापारावर राज्यसंस्थेची देखरेख होती. विनिमयासाठी निष्क नावाचा सुवर्ण तुकडा किंवा दागिने उपयोगात आणीत. एका निष्कमध्ये 320 रती सोने असे. कृष्णाल नावाचे वजन होते बघा. कृष्णाल नावाचे वजन त्यामध्ये असलेले दिसते. कृष्णाल नावाचे वजन माप असलेले दिसते. कृष्णाल नावाचे वजन होते. 100 कृष्णाचे एक शतमान होत असे. व्यापार वाढल्यामुळे निष्कचा उपयोग वाढला. गायींचा उपयोग महाग पडला बघा. गायी आपल्या विनिमयासाठी वापरत होते. गायींचा उपयोग ह्या ठिकाणी महाग पडलेला दिसतो. ओके, चला आपण आता एक्झॅक्टली काय आहे ते बघूया बघा. अजून काय म्हणता येईल की आणखी काही सोर्सेसमध्ये काय दिलेलं आहे आर्थिक जीवनाबद्दलचं बघूया थोडक्यात. कारण ते जास्त त्याच्यावर काही ना काही क्वेश्चन असतात बघा. आर्थिक जीवनावरती काही ना काही क्वेश्चन्स विचारलेले दिसतात.
इथंपर्यंत समजलेलं आहे का बघा? इथंपर्यंत कळालेलं आहे का? समजलं असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. रोहिदास, आपण इकॉनॉमिक सिस्टीम पाहिलेली आहे वेगळ्या इग्नूतल्या पुस्तकातनं बघितलं आहे, एनसीईआरटीतनं पाहिलेले आहे बघा, अनेक गोष्टीतनं ते पाहिलेली आहे. असा विषय आहे. यवाचा वापर ऋग्वेदिक काळात दिसतो. उत्तर वैदिक काळात रोही, मांस, काय यवाचा वापर आपल्याला ऋग्वेदिक काळात दिसतो. ऋग्वेदिक काळात आपल्याला दिसतो. उत्तर वैदिक काळात पुढं काय बघा, याचे फॅक्ट्स महत्वाचे आहेत बघा. उत्तर वैदिक काळात रुही, मांस म्हणजे काय बघा, लिहितो बघा काय काय मिळतं त्याची यादी लिहितो बघा. मांस, रुही सार तांदूळ आपल्याला विचारलेलं, तांदळासाठी वापरलेला शब्द. मांस म्हणजे काय बघा, पल्सेस आहेत, पल्सेसला मांस म्हणलेला आहे. तीळ म्हणजे काय, सीसम, तीळ पण त्या काळात असलेलं दिसतं बघा. सिस्मम. सॅंक म्हणजे मिलेट. मूग पण त्या काळात मिळत होतं. सरशप, मस्टर्ड म्हणजे काय, मोहरी आपल्याला त्या काळात असलेली दिसते. गोधूम म्हणजे व्हीट. मध म्हणजे हनी. या गोष्टी आपल्याला त्या काळात असलेल्या दिसतात. अक्षत धात, अनब्रोकन ग्रेन, लज्जा, फ्राईड ग्रेन. LAGA, लज्जा मीन्स फ्राईड ग्रेन. त्याला लज्जा हा शब्द वापरलेला आहे. फ्राईड ग्रेन. ओदन, उकडलेला भात. ओदन म्हणजे काय, उकडलेला भात. ओदन याचा अर्थ काय, उकडलेला भात. म्हणजे ओदन. सक्तू, ग्राउंड ग्रेन. पायस, दूध भात. पायस म्हणजे काय, दूध भात. शाक, व्हेजिटेबल फूड. ऋग्वेदिक काळात गायीचे सेवन, त्यानंतर बकरी, मासे, पक्षी यांचे सेवन करायला सुरुवात झाली. सुरा म्हणजे ड्रिंक आहे. सुरा, सोम आपल्याला जसं ड्रिंक दिसतं, सुरा नावाचं ड्रिंक. सोमपेय, सोमविधी वेळी वापरला जाईल. स्त्री पुरुषांची फारशी वेगळी वेशभूषा नव्हती. आपण ते बघितले काय प्रकारची वेशभूषा होती, ते आपण संस्कृत याच्यामध्ये बघितलेलं आहे सामाजिक जीवनात. उत्तरीय अप्पर गारमेंट्स, अंतरीय लोअर गारमेंट्स. कुंडले, इयर ऑर्नामेंट्स दिसतात, कानात पण घालायचे असणारे वेगळे दागदागिने दिसतात. कुलाल, पॉटर, इशाकार, ॲरो मेकर आपल्याला दिसतात. धनकृत. मृगध म्हणजे काय, हंटरसाठी वापरलेला शब्द मृगध. चा एक अर्थ टू कल्टिवेट असाही आहे. घट्ट आपण लिहिलेलं बघा. चा अर्थ कल्टिवेट असा आहे. त्याचा अर्थ काय, कल्टिवेट आहे. शब्द लिहून घ्या बघा पटापटा, लिहून घ्या. कोण आहे बघा, रोहिदास घ्या लिहून. सगळ्या टर्म्स विचारले जाऊ शकतात. काही ना काही कारणानं 7 ते 8 क्वेश्चन जे राहतात पहिले नोटवरती ते विचारले जाऊ शकतात. टू कल्टिवेट, मृग जंगलातील प्राणी. राई पशुसंपत्ती. रुही म्हणजे काय, तांदूळासाठी बघा. रुही तांदूळ. सास्तिक 60 दिवसात निर्माण झालेला तांदूळ म्हणजे साही. सास्तिक म्हणजे 60 दिवसात निर्माण होणारा तांदूळ म्हणजे सास्तिक. प्लासुक लागवडीचा भात. ते लिहितो बघा, प्लासुक लागवडीचा भात.
लागवडीचा भाग म्हणजे लागवड रोप बनवून ते लागवड केली जाते. ट्रान्सप्लांटेशन गोधुली गोधुली आता हे बाकीच्या टर्म्स इथे लिहितो बघा. विचारलेला आहे बघा टाइम मॅनेजमेंटचा सेटचा क्वेश्चन विचारलेला आहे ते लिहितो बघा इथं. आर्थिक व्यवस्था काय प्रकार आर्थिक पद्धत काय होती काय प्रकारची सुरू आपण आता घेऊयात बघा लिहून एक 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 एक. गोधुलीचा आपण पहिले टाइम मॅनेजमेंटसाठी किंवा टाइम सेन्स समजण्यासाठी गोधुली हा शब्द वापरला जात असावा. गोधुली द टाइम मॅनेजमेंट गोधुली टाइम मॅनेजमेंट गोधुली टाइम measurement not management time measurement गौरी जवळ बफेलो गवेष्टी गोस गवयुक्त याला युद्ध म्हणलेलं आहे बघा. गवेष्टी गविष्टी गोस गवयुक्त गवयुक्त यासाठी युद्ध हा शब्द वापरलेला आहे. परत काय गौरी गवल बफेलो बफेलो पास्त्य पाश्चर पास्त्य पास्त्य पाश्चर ग्राउंड म्हणता येईल कुरण म्हणता येईल त्याला कुरण. वज्र म्हणजे कुरण वज्र म्हणजे सुद्धा कुरण कुरण म्हणजे या ठिकाणी जनावर चारण्यासाठी घेऊन जातो त्याला कुरण म्हणलेलं आहे. गोरथ एकूण पशुसंपत्ती गोरथ म्हणजे काय एकूण पशुसंपत्ती. गोत्र सर्व गायी एकत्र ठेवण्याचे ठिकाण. बळी व्हॉलंटरी ऑफरिंग पशुदान आहे बघा. कृष्टी 33 वेळा कृष्टी म्हणजे काय शेती 33 वेळा. सायनाक कृष्टीप्रमाणेच प्रजा. चरसने टू मूव लंगर नांगर मुंडा भाषेतील तो शब्द. सिर नांगर वस्त्र लेदर स्ट्रॅप. ऋग्वेद 4 मध्ये आपल्याला फल प्लग शेर दिसतो किंवा सीता म्हणजे काय फरो लँड ना आपल्याला सुन नांगरलेली जमीन. पुष्यन नांगर धरणारा पुष्यन नांगर धरणारा पुष्यन नांगर धरणारा. क्षेत्र कल्टिवेटेड लँड क्षेत्र. प्रश्न विचारतात बघा ह्या शब्दाचा अर्थ काय त्या शब्दाचा अर्थ काय म्हणून लिहून देतो. उर्वरा फर्टाईल लँड म्हणजे काय फर्टाईल लँड त्याचा अर्थ काय सुपीक जमीन. खनित्र किंवा खनित्र यूज ऑफ हो फावडे खनित्र यूज ऑफ हो यूज ऑफ हो म्हणजे खनित्र. दात्र श्रोणी सिकल दात्र श्रोणी सिकल. कुल्प कुल्प खनित्र अपाह पाणी काढणारी उपकरणे. बसी हातकोराड हँड ॲक्सला बसी म्हणलेलं आहे. परशु कुलेश उर्षण स्वदिती तेजस कोराडीसाठी असणारे शब्द दिसतात. ऋग्वेदात आयसचा उल्लेख दिसतो. आयस म्हणजे कॉपरसाठी श्याम आयस आणि कृष्ण आयस. जखेरा लोखंडी नांगर. अथर्ववेदामध्ये श्याम आयस दिसतो आणि ऋग्वेदामध्ये आयस नावाचा शब्द दिसतो. हिरण्यकार गोल्डस्मिथ नाव म्हणजे बोट आहे. अननस म्हणजे वॅगन्स. वाप्ती बार्बर. तक्षण म्हणजे कारपेंटर. हे आपल्याला शब्द विचारलेले जातात. धम्मात्री धम्मात्री व्हॉट इज मीन बाय धम्मात्री. धम्मात्री आपल्याला शब्द लिहिला तर स्मेल्टर साठी वापरलेला शब्द आहे बघा. स्मेल्टर स्मेल्टर साठी वापरलेला शब्द धम्मात्री. भ्राष्ट बिलोज ऑफ स्मेल सुनेरी येथे अशी भट्टी मिळाली. करमार स्मिती पर्सन स्मिती काम करणारा माणूस करमार. व्यापार कुसुंदीन. सावकारी सावकारी सुद्धा असा. वाणिज्य उत्तर वैदिक संज्ञा. वसन प्राइस शुल्क व्हॅल्यू
गण मर्चंट गिल्ड असावेत, मर्चंट गिल्ड असावे किंवा व्यापाऱ्यांचे संघ त्या ठिकाणी असावा. व्यापारात गुलामांचे मध्यस्थांचा वापर नाही बघा, व्यापारात मध्यस्थांचा किंवा गुलामांचा व्यापार नाही. पणी हे मुख्यतः व्यापारी असावेत. पणी पणी नावाचे जे ऋग्वेदिक लोकांचे शत्रू दिसतात ते मुख्यतः व्यापारी असावेत. निष्क, कर्ण, कर्ष व सत्मन व्यापारासाठी उपयोग. कुठल्या कुठल्या याचा वापर व्हायचा व्यापारासाठी? तर निष्क, कर्ष, शतमन व्यापारासाठी उपयोग. शतपथ ब्राह्मणानुसार सतमन म्हणजे गोल्ड पीस, सतमन म्हणजे गोल्ड पीस. बृहदारण्यकोपनिषद पादचा उल्लेख आहे, सोन्याचे नाणे या अर्थाने. हस्तिनापूर पूर आल्याने कौशांबी ही राजधानी. विदेचा जनक 4 प्रकारचे पोटरे आपल्याला त्या ठिकाणी BRW, ब्लॅक आणि काय स्लीपर वेअर, PGW रेड वेअर या पोटरी दिसतात बघा आपल्याला. ओके, आता बघूया ह्याच्यामधलं आपल्याला काही ब्राह्मण काळातली काही आपल्याला अर्थव्यवस्था काय दिसते का बघूया. आता आपण बघूया धार्मिक जीवन काय प्रकारचं होतं. रिलिजियस आयडिया जे आपण आहेत त्या गोष्टी आपण आता बघूयात. धार्मिक आयडिया काय काय आहेत त्या काळातल्या, कोणत्या कोणत्या धार्मिक आयडिया आपल्याला दिसतात किंवा धार्मिक जीवन काय, रिलिजियस लाईफ काय दिसतं. हे झालं बघा काय म्हणता येईल की इकॉनॉमिक अँगलनं आपण या काळातला बघितलं. मग मेगालिथ किंवा इंट्रोडक्शन ऑफ आयर्न टेक्नॉलॉजी बघूयात. हे झालं की इंट्रोडक्शन ऑफ आयर्न टेक्नॉलॉजी. धार्मिक जीवन, रिलिजियस लाईफ. रिलिजियस लाईफ काय आहे त्यामध्ये, काय असावं बरं तुम्ही लॉजिक लावा बघू. काय असावं धार्मिक जीवनात, कोणता कोणता घटक असावा काय सांगता येईल का? आयडिया काय सांगता येईल का बघा, कोणाला काय बोलता येईल का त्याच्यावरती? धार्मिक जीवन कशाला म्हणता येईल? धार्मिक जीवन कशाला म्हणता येईल? काय काय असावं धार्मिक जीवनामध्ये? ऋग्वेदिक काळातल्या धार्मिक जीवनात काय काय असावं सांगा बघू. काय असेल? पहिली गोष्ट आहे बघा, निसर्ग देवता. निसर्गाची पूजा करणारा दिसतात. निसर्ग देवता, निसर्ग देवता ही महत्वाचा भाग त्यामध्ये असणारा दिसतो. निसर्ग, कारण हे आपल्याला हडप्पन संस्कृतीमध्ये पण दिसतं बघा. काय निसर्गाची पूजा करतात किंवा निसर्गाला पूजापाठ करताना दिसतात. ऋग्वेदकालीन साध्या भोळ्या आर्य शेतकऱ्यांचा धर्म सुद्धा साम्राज्य काय म्हणतात साधाच होता. सूर्योदय आणि सूर्यास्त यावर त्यांचा काही टाइम टेबल किंवा बाकीच्या गोष्टी असेल. सूर्यास्त आणि सूर्योदय नियमित दिवस रात्र, सकाळ संध्याकाळ, ठरल्या वेळी, पावसाळा हिवाळा उन्हाळा हा निसर्गाचा नियम कारभार बघून आर्यांना आश्चर्य वाटत होते. वीज, वादळ, पर्जन्य, पूर वगैरे निसर्गाची घटना, नैसर्गिक घटनाची भयानकता अनेकदा त्यांच्या समोर आलेली होती. चिंतेचा विषय होता. त्याचप्रमाणे आकाश, पृथ्वी वगैरे विशालता आपल्याला त्यांना अचंबित करणारी होती. अर्चना काय म्हणता येईल की उपयुक्ततेमुळे पूज्य वाटत होते. अशा प्रकारे जीवनावर बरे वाईट परिणाम करणाऱ्या निसर्ग घटना दुःख सुखदायक होण्यासाठी त्यांची प्रार्थना, अर्चना, आराधना करायला सुरुवात केली. निसर्ग घटनेला देवता मानण्यात आले. निसर्गाला देवता मानण्यात आले बघा. निसर्ग देवता म्हणून त्या काळामध्ये मान्यता किंवा मानायला सुरुवात झाली. या देवतांच्या अनेक स्वरूपात कल्पण्यात आली. त्याच ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी नावं दिलेली दिसतात बघा. जसं की पहिला त्यातला आहे बघा वरुण नावाची देवता म्हणून. आपण हे देवताचं बघितलं बघा. याचं महत्व काय? मॉरल कोड किंवा मॉरल कोड करणारा किंवा मॉरल गॉड म्हणलं जातं. मॉरल कोड गिव्हर किंवा नैतिक देवता असं आपल्याला म्हणतात. जी ओरिजिनल जशी नैसर्गिक परिस्थिती आहे, जशी नैसर्गिक सिच्युएशन आहे मॉरली, तसेच तसं टिकवून ठेवण्याचा, नैसर्गिक असं आहे असं टिकवण्यासाठी वरुणाचं असणारं महत्त्व दिसतं. आपण ह्या देवता बघितलेल्या आहेत सगळ्या बघा. वरुण काय? आकाशाला वरुण असे मानवी नाव देण्यात आले. आर्यांच्या देवता मंडळात वरुणाला श्रेष्ठ प्रतीचे स्थान आहे. तो विश्वाचे नियमन करतो. म्हणजे काय?
कोड चालवणारा, विश्वातील नीतिमत्ता, सदाचार, काय सभ्यता याचे रक्षण करतो. नीतिचार, सदाचार, सभ्यता याचे काय रक्षण करतो. दुष्टांचे दुष्ट प्रवृत्तीचे दमन करतो. शांतता, सुरक्षितता व सुव्यवस्था प्रस्थापित करतो. म्हणून त्याला विश्वाचा सम्राट म्हणलेला आहे. रीतिनियमांची जपणूक करीत असल्यामुळे त्याला रेता असेही नाव दिलेले आहे. तो पापी व्यक्तीला शिक्षा करीत असल्यामुळे त्याला प्रसन्न करण्यासाठी ऋग्वेदात वरुणावर बरेच सूक्ते आहेत. वरुण आपण देवता पहिला, तर वरुण देवतेला काय म्हणतात प्रसन्न करण्यासाठी अनेक सूक्त आपल्याला ऋग्वेदामध्ये दिसतात. नंतर इंद्र आहे बघा, हा युद्धप्रिय आर्यांचा युद्धप्रिय देव होय. तो वीर व महान होता. इंद्राला पुरेंद्र, रथेंद्र, जितेंद्र असे आपले नाव आपण बघितलेत बघा. कित्येक सुखात इंद्राचे शौर्य व धैर्य यांचे गुणगान केले आहे. सोमरस हे त्यांचे आवडते पेय आहे. सोमरस हे काय म्हणतात इंद्राचे आवडते पेय. सोमप्राशन केल्यानंतर त्याचे सामर्थ्य अनंत पटीने वाढते. सोमरस तो अपूर्व पराक्रम करतो, म्हणजे जो कल्पनाही करत नाही आपण त्याच्यापेक्षा जास्त पराक्रम करतो. त्याने आर्यांच्या अनेक शत्रूंचे दमन केले. प्रकाश आणि पाणी ठेवून आर्यांना संकटात टाकणाऱ्या उत्तरासुराचा इंद्राने पराभव केला आणि त्यात ठार केले. नंतरची देवता आहे बघा, इंद्र आलं. इंद्र तिसरी आहे पृथ्वी नावाची देवता दिसते. पण हे सगळे देवता पाहिलेले आहेत, म्हणजे डिटेलमध्ये आपण वैदिक गॉड्समध्ये पाहिलं. सेलेस्टियल, टेरेस्ट्रियल आणि त्या मध्यस्थ असणारे इंटरमिडिएट देवता आपण पाहिलं. ही सर्व प्राणीसृष्टीची जन्मदात्री देवता आहे, म्हणजे कुठली पृथ्वी देवता. त्यानंतरची अग्नी नावाची देवता आहे. फोर्थ इज अबाउट द अग्नी देवता, फायर गॉड म्हणलेला आहे. इट्स फॉर द फायर अल्टार ऑल्सो. फायर अल्टार आपल्याला हडप्पा संस्कृतीमध्ये कालीबंगन आणि लोथल या ठिकाणी सापडतं बघा. कुठं सापडतं? कालीबंगन आणि लोथल या ठिकाणी फायर अल्टार आपल्याला सापडतं. अंधकाराचा नाश करून प्रकाश देणारा अग्नी हा आर्यांचा महत्वाचा देव. अग्नीचा संचार सर्वत्र असतो. अग्नीचा संचार सर्वत्र असतो. त्याचे अनेक स्वरूपे आहेत. तो आर्यांचे सुख करता दुःख हरता देव आहे. म्हणून गृहात अग्नी सदैव तेवत ठेवा. म्हणजे अग्नी पूजा देव काय म्हणतात, पण जे उजेड आहे उजेड नेहमी घरात ते तेवत ठेवा, देव दिवा लावून. यज्ञात व इतर प्रसंगी अग्नीला समर्पण केलेल्या नैवेद्य पदार्थ अग्नीच्या मार्फत देवापर्यंत पोहोचवतो. म्हणजे आपण यज्ञ याग करतो त्याच्या मार्फतच अग्निदेवतेला आपण आपल्याला जे पोचवायचं, जे आपण म्हणलेलं ते पोचवलं जातं. तो देव मानव यांच्यातील दुवा आहे. देव आणि मानवातला महत्वाचा देव म्हणजे आपण यज्ञ याग करतो बघा. सप्तपदी करतानाही बघतो बघा आपण. आणखी काही वेगळ्या धार्मिक विधी आहेत बघा. पूजापाठ करताना सत्यनारायण आहे बघा, त्याच्या वेळेस पण आपल्याला काय दिसतं बघा, यज्ञ याग असलेलं दिसतो किंवा अग्नी दिसतं. त्यातच ना आपल्याला पुढं जाताना दिसतं बघा. उषा आहे बघा, त्याच्यानंतरची देवता उषा. उषा नावाची देवता आहे बघा. उषा देवतेबद्दल काय माहिती आहे का तुम्हाला? कोण आहे बघा? रोहिदास, काय माहिती आहे का? उषा देवतेबद्दल काय ऐकलेलं आहे का? काय माहित आहे का? रोहिदास, रोहिदास, उषा देवतेबद्दल काय ऐकलेलं आहे का? उद्या आपण महाजनपदाचा कालखंड सुरूच करूया बघा. उद्या भरपूर आपण ऋग्वेदिक कालखंड घेतला, आता उद्या महाजनपद कालखंड सुरू करूयात बघा. तर उद्या परवा संपून शनिवारी आपण ही युनिट संपून टाकूया बघा. सोमवारी आपल्याला नवीन युनिट घ्यायचं, युनिट नंबर 2. उषा, प्रातकाळाला उषा हे स्त्री नाम देण्यात आले. सकाळच्या काळाला आपण एक कविता आहे बघा, उषा काल होता होता काळ रात्र झाली, मराठीतली कविता आहे बघा. या देवतेलाच उद्देशून असणारी कविता आहे, मराठीत असणारी कविता आहे बघा. ते गाणं आहे, कविता म्हणतो गाणं आहे बघा. तसं उषा ही प्रातकाळाची प्रातकाळाला म्हणजे सकाळ सकाळच्या गोष्टीला दिलेलं स्त्री नाव म्हणजे उषा काळ. उषा ही प्रभात काळची देवता आहे. ही आकाशकन्या उषा सुंदरी सुवर्ण स्थावर आरूढ होऊन काय म्हणतात की विश्वाला जागृत करते व आल्हाद आणि उत्साह प्रदान करते, म्हणजे उषा नावाची देवता. निशा
ही तिची लहान बहीण, तिची बहीण असून सूर्य हा उषेचा प्रियकर आहे. सूर्य हा उषेचा प्रियकर आहे. म्हणजे दिवसभर आपल्याला सूर्य दिसतो. सूर्य उगवला आणि उषा सुरू झालं, उषाचा सकाळ सुरू झाली. सूर्य हा उषेचा प्रियकर आहे. आणि निशा ही तिची बहीण आहे जी रात्री असते. रात्र आपण एक असतं बघा निशाचर प्राणी म्हणतो आपण, रात्रभर जागणारा जो प्राणी असतो त्याला आपण निशाचर प्राणी म्हणतो. सूर्य, त्यानंतर काय बघा, सूर्य नावाचा देवता. सूर्य नावाचा देवता, सूर्यदेवता, ते आपल्याला बघायचं. सूर्यदेवता काय बघा, सूर्यांच्या विविध उपयोगितेवरून, सूर्याच्या उपयोगितेवरून आपल्याला वेगळ्या पद्धतीने समजून घ्यायला, त्याच्यापासून मिळणाऱ्या काही गोष्टी आहेत का, काय आहे बघा. सूर्यदेवता आहे बघा, सूर्य गॉड, सन गॉड म्हणजे बघा. सूर्य मंदिर पण आहेत बघा. कुठं आहे बघा, मोढेराला एक आहे, त्याच्यावर प्रश्न आहे. सोमनाथला आहे बघा, सोमनाथ पैठण. आणखी कुठं आहे बघा, सूर्य टेम्पल किंवा सन टेम्पल म्हणतो आपण, सन टेम्पल, सॉरी इंग्लिशमध्ये सन टेम्पल, मराठीमध्ये सूर्य मंदिर म्हणतो. सोमनाथला आहे, मोढेराला आहे, कोणार्कला एक आहे. 3 ठिकाणी आपल्याला काय दिसतं, सूर्य मंदिर असणार आहे. कोणार्क, मोढेरा आणि सोमनाथ पैठण. अनेक रूपे कल्पनेत येतात. मित्र, सविता, विष्णू, पुषण, भग, आर्यमन, देवता सूर्याचीच रूपे समजण्यात येतात. सूर्याचं आणखी नाव आहे, दिनकर आहे बघा, आणखी काय रवी पण म्हटलं जातं बघा. सूर्याला आणखी नाव, बरेच नाव, वेगळे नाव आहेत बघा, नाव असलेले दिसतात बघा. लाभदायक तेजस्वी सूर्यकिरणांना मित्र देवता असतात. म्हणून तर अशाप्रमाणे भरधाव धावणाऱ्या सूर्याला विष्णू समजण्यात येईल. आर्यांच्या जनावरांचे रक्षण करणाऱ्यास पुषण म्हणतात. आर्यांच्या जनावरांचे रक्षण करणाऱ्यास पुषण म्हणतात. त्यानंतर यम नावाची देवता, ही अदृश्य नाव आहे, अदृश्य देवता. यम म्हणजे काय, पहिला मृत पुरुष, ही अदृश्य देवता. यम काय बघा, पहिला मृत पुरुष म्हणजे यम. यमी संवाद, यमी संवाद. यम डेथ गॉड, मृत्यूचं देवता म्हणजेच काय, यम देवता, अदृश्य असणारी देवता. हे आपल्याला या ठिकाणी असलेले दिसते. हे आर्यांची अदृश्य देवता होय. मानवापैकी मेलेला पहिला मानव यम हा आहे. मृत पुणात्मे त्यांच्या सहवासात सुख आनंद उपभोगतात. त्याचप्रमाणे ह्या पापाल्याला शासन करतो, म्हणून त्याला मृतांचा सम्राट म्हणतात. जो चुकीचं करतो त्याला शिक्षा देण्याचं काम पण हे आपल्याला यम नावाचा देव करतो. श्रद्धा व रुद्र ह्याही आर्यांच्या अदृश्य देवता आहेत. श्रद्धा आणि रुद्र. रुद्र आर्यांच्या अदृश्य देवता. याशिवाय सोम, बृहस्पती, वाणी देणारा, प्रचंड पाणी देणारा, मरुत, अश्विन वगैरे देवतांचा उल्लेख ऋग्वेदात आहे. या देवता मंडळात वरुण, इंद्र, सूर्य ह्या प्रमुख असल्या तरी आर्यांच्या देवतांना प्रासंगिक पण महत्त्व होते. विशिष्ट कार्यासाठी विशिष्ट देवतेची आराधना केल्या जात होत्या, त्या गरजेनुसार, त्या परिस्थितीनुसार. देवतांचे निवासस्थान स्वर्गदेवता. स्वर्गदेवतेमध्ये आपल्याला कोण दिसतं बघा, वरुण, सूर्य, मित्र, विष्णू, उषा या देवता स्वर्गात राहतात. अंतरिक्ष देवता इंद्र, वायू, मरुत, प्रजन्य ह्या देवता अंतरिक्षात राहतात, अंतरिक्ष. आणि भूदेवता जमिनीवरच्या पृथ्वी, सोम व अग्नी यांचे वास्तव्य भूतलावर आहे. अग्निदेवतेचा संचार वरील तिन्ही ठिकाणी निरनिराळ्या रूपात होतो. अग्नीचा उद्देश पूर्तीसाठी प्रार्थना, यज्ञ व पुरोहित या गोष्टी आपल्याला या देवतांच्या केलेल्या दिसतात. उद्देश काय, अनंत सुपुत्र प्राप्ती, संपत्ती, संतती सुख, दीर्घायू, रोगमुक्तता, विजय, उत्तम पीक, पाऊस, संकटमुक्तता वगैरे फलप्राप्तीस्तव देवांची आराधना, अर्चना, प्रार्थना, उपासना करण्यात येत होती. यज्ञ करण्यात येत होते. आत्म्याची उन्नती व्हावी व जन्म मृत्यूंच्या फेऱ्यातून मुक्त होऊन मोक्ष मिळावा असा पारलौकिक उद्देश ईश्वरापासनीत नव्हता. देवतांचे स्वभाव स्वरूप मानवाप्रमाणेच आहेत. मानवाप्रमाणे देवांनाही विकार व विलास आहेत. मानवाप्रमाणे देव खातात आणि चालतात, बोलतात असा ऋग्वेदकालीन आर्यांचा समज होता. म्हणून देवाची स्तुती केली, त्यांची आवडती वस्तू दिली की ते देव संतुष्ट होतात
आणि इंद्राला त्यांचे आवडते पेय सोम दिले की तो प्रसन्न होतो असे आर्यांना वाटत होते. प्रार्थना आपल्याला दिसतात. त्या प्रार्थनामध्ये काय काय बघा. प्रार्थना केल्याने देव इच्छित फळ देतो अशी आर्यांची साधी कल्पना होती. म्हणजे काय की आराधना प्रार्थना केली पाहिजे. यासाठी निरनिळ्या देवतांची निरनिळ्या प्रकारे स्तुती करण्यात येत असे. अनेक देवतांवर स्तुतीपर स्तोत्रे ऋग्वेदात आहेत. या स्तोत्रांत त्या त्या देवतेचे पराक्रम कार्य व काय म्हणता येईल स्वभाव वर्णन केलेले आहेत. हेतुसिद्धीसाठी लहान मोठ्या प्रमाणावर यज्ञ करण्यात येईल. हेतुसिद्धीसाठी छोट्या प्रमाणात यज्ञ पण करत असत. प्रत्येक घरी अग्निकुंड असून त्यात दूध तूप अन्न मांस सोम वगैरेची आहुती देण्यात येईल. वेगवेगळ्या प्रकारे त्याला काय आहुती देऊन पुरोहित हा सगळ्यात महत्वाचा. यामध्ये देव आणि माणसाच्या मधला आर्य लोकांच्या मधला असणारा एक दुवा म्हणून काम करत पुरोहित मोठ्या प्रमाणात यज्ञ करण्याची पुरोहिताची आवश्यकता होती. श्रीमंत व्यक्ती काही प्रसंगी मोठमोठे यज्ञ करीत. मोठ्या यज्ञात अर्पण करण्याची वस्तू ही मोठ्या प्रमाणात आवश्यक असत. दूध तूप धान्य सोम याबरोबर अनेक पशूंचे बलिदान करण्यात येत असे. वस्तू आग्नेय स्वाहा करताना मंत्र व प्रार्थना करत असत. यज्ञाच्या निरनिळ्या क्रियांसाठी अनेक पुरोहितांची गरज पडे. होत्री अर्धर्यू उद्गाता ब्रह्मा हे 4 पुरोहित प्रमुख होते. याबद्दल पुरोहितांना भरपूर दक्षिणा. ही पुरोहित प्रिस्ट म्हणतो आपण. प्रिस्ट हा त्या ठिकाणी रिलीज आणि यांचा डॉमिनन्स वाढला उत्तर वैदिक काळात. त्याच्यामुळे ते काय म्हणता येईल की महाजनपद का आलं बघा हेट्रोडॉक्सिक्स का आले त्याची कारण सुद्धा आपल्याला ह्याच्यातच दिसतात बघा. पुरोहितांचे महत्व वाटले. मोठमोठी यज्ञविधी करणे श्रीमंतांनाच राज्य शक्य होत होते. कल्पित कथा व दंतकथा किंवा पुराण कथा सुद्धा वाढलेल्या दिसतात. निसर्ग घटना व कशा घडतात त्यामुळे कोणती शक्ती हे आर्यांना समजले नाही. त्यामुळे ते निसर्ग घटनांचा काल्पनिक अर्थ लावू लागले. म्हणजे दंतकथा काहीतरी वेगळ्या फेरी टेल्स सांगायला सुरुवात केलेली दिसते. रचू लागले दंतकथा सांगू लागले. कल्पित कथातील काही व्यक्ती व पात्रे नंतर देवता बनतील अशा प्रकारे कल्पित कथा व दंतकथांची वृद्धी वाढ झालेली दिसते. एक काय म्हणतात द ऑब्जेक्ट ऑफ डिवोशन ऑफ द प्रिस्ट were a great phenomena of nature and conceived as alive and usually represented in anthropomorphic shape. ऋग्वेदातील हा इराणी अवस्थेत बरेच साम्य आढळते. ग्रीक रोमन प्राचीन वाङ्मयातही अशा पुराण कथा आहेत. नीतिकल्पना नीतिमत्तेला धर्मात व समाजात उच्च स्थान होते. सत्याचा पुरस्कार व मिथ्याचा तिरस्कार करण्यात येत असे त्यालाच नीतिकल्पना म्हणले जाते. कर्तव्यनिष्ठा सद्वर्तन दानधर्म अतिथी सत्कार वगैरे पुण्यकर्माचे उत्तम फळ मिळते. या उलट असत्य अविवेक लबाडी जुगार क्रोध मद्यपान वगैरे विश्वाचे रीतिनियम भंग करणाऱ्या पायकृत्यामुळे नरकवास प्राप्त होतो अशी आर्यांची समजूत होती. विश्वात नीतिमत्तेचे रक्षण करण्याचे कार्य करून वरून हे देव करीत असत. आपले नियम भंग करणाऱ्या पापी व्यक्तीला वरून शासन करतो म्हणून त्याला रेता असेही म्हणतात. समाजाचे नियमन व नियंत्रण करण्यात पाप पुण्यकल्पनेची मदत झाली. पाप पुण्यकल्पनेची मदत त्या ठिकाणी झालेली दिसते. तत्वज्ञान काय होते बघा. फिलॉसॉफी काय होती बघा ह्या काळात तत्वज्ञान आपण बघूया. तत्वज्ञान फिलॉसॉफिकल आयडिया ऑफ द ऋग्वेदिक पीपल. फिलॉसॉफिकल आयडिया काय काय आहेत बघा ते बघूयात. ऋग्वेदिक काळात आर्यांचा एक धर्म आशावादी होता. धर्म हा आशावादी होता. आर्यांचे जीवन कर्तृत्वप्रधान व महत्वाकांक्षी होते. वर्तमान जीवनात ऐहिक सुख समृद्धी आनंद उपभोगामुळे त्यांचा कल आपल्याला होता. आध्यात्मिक साधनेद्वारा आत्माचा विकास करून आत्मानंद भोगण्याला त्यांच्या धर्मात स्थान नव्हते. आत्म्यापेक्षा कर्तृत्वाला जास्त असणारा भर दिसतो. निसर्ग शक्तीला देवता मानल्यामुळे तो सहस्त्रावधी देवतांची पूजा करतो. निसर्ग शक्तीला देवता मानल्यामुळे
सहस्त्रावधी काय म्हणता येईल त्याला, देवतांची पूजा करीत असले तर ह्या सर्व देवाहून श्रेष्ठ देव, देवांचा देव अशी कल्पना त्यांची कल्पना होती. ह्या सर्व निसर्ग शक्तीचे नियमन, नियंत्रण, निरीक्षण करणारी अशी एक शक्ती आहे. ही शक्ती म्हणजे देवांचा देव. ह्याच देवांच्या देवाने हे विश्व निर्माण केले आहे. हा जो देव आहे त्या देवांचे देव यांनीच हे विश्व निर्माण केले. या विश्व निर्मात्यास पुरुष, विश्वकर्मा, हिरण्यगर्भ अथवा प्रजापती ही नावे. प्रजापती आपल्याला दिसतं बा, प्रजापतीच्या मुखातून ब्राह्मण झाले, बाहूतून क्षत्रिय झाले, मांड्यातून वैश्य झाले आणि पायातून शूद्र झाले. हे आपल्याला प्रजापतीची आपल्याला स्टोरी बघितलेली दिसते. आपण बघा, विश्वाच्या उत्पत्ती पूर्वी काहीच नव्हते, त्यानंतर एक शक्ती निर्माण झाली व त्या शक्तीने विश्व निर्माण केले. अशा तऱ्हेने विश्व निर्मितीचे कोडे उलगडण्याचे प्रयत्न ऋग्वेदात केले आहेत. मरणोत्तर जीवनावर त्यांचा विश्वास होता. देह नाशिवंत असला तरी आत्मा अमर आहे. पुण्यवान मृताचा आत्मा यमाचे येथे सुख आणि आनंद उपभोगतो. मृत पूर्वजांबद्दल त्यांना आदर वाटत असतो. तसेच पापात्म्यांना नरकवास प्राप्त होतो अशी त्यांची समजूत होती. ऋग्वेदकालीन सांस्कृतिक जीवन पहिले विद्या, वाङ्मय याच्यामध्ये आपल्याला पहिले काय काय आहेत गोष्टी सगळ्या आपण बघितलेल्या आहेत. बघा, आता आपण आता उत्तर वेदी काळातलं धार्मिक जीवन पण बघितलेलं आहे. बघा, थोडक्यात बघूया आपण ह्यात काय. प्रजापती, विष्णू व रुद्र. ऋग्वेदकालीन देवताची पूजा ब्राह्मण काळातच चालू होती, तरी काहींचे महत्त्व कमी झाले दिसते. कुठल्या उत्तर वेदी काळात महत्त्व कमी झालं. ऋग्वेदकालीन वरुण, इंद्र वगैरेचे महत्त्व कमी होऊन ब्राह्मण काळात किंवा ऋग्वेदिक काळात प्रजापती, रुद्र, विष्णू या देवतांना महत्त्व प्राप्त झाले. उत्तर वैदिक काळात प्रजापतीने विश्व निर्माण केले अशी कल्पना रूढ झाली. उत्तर वैदिक काळात प्रजापतीने विश्व निर्माण केले असे रूढ झाले. ब्राह्मण काय म्हणतात पुढं, अग्नीला अर्पण केलेल्या वस्तू प्रजापतीला पोचतात. यास्तव विश्व निर्मात्या प्रजापतीला प्रसन्न ठेवून विश्वाचे व्यवहार सुरळीत चालण्यासाठी अग्नीत अनेक मौल्यवान वस्तूंची आहुती आवश्यक आहे. तसेच या आहुती पुरोहितांकडून विधी मंत्रपूर्वक पद्धतशीररित्या दिली जाईल पाहिजे, अन्यथा पाप पदरी पडते. म्हणजे जर चांगला प्रोफेशनल जर तुमच्याकडे पुरोहित नसेल, तुम्ही जर चुकीच्या माणसाकडून जर ते विधी केला, त्यातनं जर काय असेल ते पाप तुमच्या पदरी पडणार. त्यासाठी तुम्ही प्रोफेशनल पुरोहिताकडे तुम्ही गेलं पाहिजे. अनिष्ट फल प्राप्त होते. अशा धार्मिक समजुतीने मोठमोठ्या यज्ञांचे महत्त्व वाढले. यज्ञ किंवा यज्ञ पद्धती वाढली दिसते. मोठमोठ्या खर्चिक यज्ञ श्रीमंतांना शक्य होते. ते बहुजन समाजातील साम्राज्य व्यक्तीच्या सामर्थ्याबाहेरच होते. त्यामुळे गरीबकालीन रुद्रदेवतेच्या आराधनेकडे आकर्षित झालेला दिसतो. यज्ञ संस्थेचा विकास आणि पुरोहितांचे प्रस्थ वाढले. यातनं आपल्याला काय म्हणता येईल की उत्तर वैदिक काळात ब्राह्मण प्रस्थ सुद्धा वाढलेलं दिसतं. बघा, जादूटोणा, तंत्रमंत्र सुद्धा वाढलं. संस्कारांचं महत्त्व वाढलेलं दिसतं. बघा, संस्कारांचं महत्त्व वाढलेलं दिसतं. म्हणजे काय आपल्याला 16 संस्कार आहेत. बघा, गर्भधान संस्कार, पुसवन संस्कार, ते आपण 16चे 16 संस्कार बघूयात. बघा, 16 संस्कार बघूया. संस्कार कोणते कोणते आहेत, संस्काराचे महत्त्व कुठले कुठले तुम्हाला आठवतात ते सांगा. बघा, संस्कार काय काय होते. संस्कार ब्राह्मण काळात संस्कार आणि त्यांची आवश्यकता व महत्त्व वाढले. संस्कारासाठी ब्राह्मणांची आवश्यकता होती. संस्कारविहीन व्यक्ती हीन समजल्या जात होते. आर्यांचे संपूर्ण जे संस्कारमय होते. संस्कार हे जन्मापूर्वीपासूनच होत असत. त्यापैकी 40 संस्कार महत्त्वाचे, काही प्रमुख संस्कार आपल्याला इथं दिलेले आहेत. बघा, पहिला आहे बघा गर्भधान संस्कार. गर्भधान संस्कार हा पोटात असताना बालक किंवा बाळ आहे पोटात असताना केला गेला संस्कार. गर्भधारणा झाल्यावर पुत्र व्हावा म्हणून करावायचा विधी म्हणजे गर्भधान संस्कार.
कुठला सॉरी नाही, हा गर्भधारणा व्हावी म्हणून करावायचा समारंभ असून नवविवाहितांना अधिक महत्त्वाचा असतो, नवीनच लग्न झालं त्यांच्यासाठी तो महत्त्वाचा. त्यानंतर दुसरा जो संस्कार आहे बघा पुसवन. पुसवन नावाचा हा विचारलेला प्रश्न आहे बघा, पुसवनचा विचारलेला प्रश्न. सीमंतयन, पुसवन, कर्णवेध असे संस्कार विचारलेले आहेत बघा. पुसवन गर्भधारणा झाल्यावर पुत्र व्हावा म्हणून करावायचा विधी म्हणजे पुसवन. तिसरा आहे सीमंतयन. सीमंतयन प्रसूतिक्रिया त्रासदायक नव्हता, सुरक्षित व सहज व्हावी म्हणून विष्णूची प्रार्थना करणे. सीमंतयन गर्भधारणा झाल्यानंतर प्रसूती काळा कमी त्रासदायक भागात म्हणून विष्णूची पूजा करणे. काय करायचे? विष्णूची पूजा करायची. काय सीमंतयन होतं. जातकर्म पाचवा आहे. चौथा आहे बघा जातकर्म नावाचा संस्कार आहे बघा. जातकर्म नावाचा संस्कार आहे. जातच कर्म मूल जन्मातच मुलास भरपूर आयुष्य मिळावे म्हणून करावायचा समारंभ. मूल जन्मल्यानंतर त्याला भरपूर आयुष्य मिळावे यासाठी केला गेलेला जो संस्कार आहे त्याला जातकर्म असा संस्कार म्हणलेला आहे. त्यानंतर जर नामकरण. नामकरण जन्मल्यानंतरच आहे बघा. नाव ठेवायचं पण म्हणतो, बारसं घालणे. नामकरण बारसं घालणे. नामकरण बारसं घालायचंच आहे बघा. मूल जन्मल्यानंतर 10व्या दिवशी समारंभपूर्वक त्याचे नाव ठेवण्याचा विधी असेल. अन्नप्राशन त्याच्यानंतर आहे बघा 6वा आहे बघा अन्नप्राशन. 6-7 महिने झाल्यावर केला जाणारा संस्कार अन्नप्राशन. अन्नप्राशन अन्नप्राशन असणारा संस्कार. मूल 6 महिन्याचे झाल्यानंतर त्याला अन्न देण्यास प्रारंभ करण्याचा समारंभ त्यासाठी असणार. आज पण असतं अन्नप्राशन काय आपल्याला दिसतात बघा वेगवेगळ्या प्रकारे करताना लोक दिसतात अन्नप्राशन. त्यानंतर चुडाकर्म 7वा जो संस्कार आहे तो चुडाकर्म. चुडाकर्म चुडाकर्म काय बघा चुडाकर्म वयाच्या 3ऱ्या वर्षी मुलाच्या डोक्यावरील केस जावळ कर्तन करण्याचा प्रथम प्रसंग. जावळ काढण्याचा जो 3ऱ्या वर्षी त्याला चुडाकर्म म्हणलेला आहे. चुडाकर्म. नंतर उपनयन संस्कार त्याला मुंजे म्हणलं जातं बघा. 8 संस्कार आहे उपनयन ट्वाइस बॉर्न म्हणलं जातं बघा. उपनयन मुंज करणे त्याला काय मुंज. मुंज हा फक्त ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शुद्ध ब्राह्मण क्षत्रिय वैश्य या पुरुषांनाच हा उपनयन नावाचा संस्कार होता. वर्षात त्रैवर्णिकातल्या पुरुषांनाच फक्त हा संस्कार होता उपनयन संस्कार. म्हणजे वयाच्या 8 ते 12 वर्षे दरम्यान हा संस्कार करण्यात येईल. त्याच्या गळ्यात जानवे घालण्यात येऊन त्याला विद्यार्जनासाठी गुरुच्या स्वाधीन करण्यात येत असे. पूर्वीच्या वेद विद्या विहीन स्वरूप बदलून गुरुग्रही तो वेद विद्या विशारद असे नवरूप धारण करीत असल्यामुळे त्याचा दुसऱ्यांदा जन्म झाला म्हणून तो द्विज असे समजले. म्हणजे ट्वाइस बॉर्न 2दा जन्म. जीवनातील अत्यंत महत्त्वाचा संस्कार होते. समावर्तन 9वा काय बघा समावर्तन. समावर्तन नावाचा संस्कार काय बघा त्याच्यामध्ये समावर्तनमध्ये काय बघा गुरुकडे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हा ब्रह्मचर्य श्रमातील ब्रह्मचारी गुरुचा निरोप घेऊन स्वगृही परत करावयाचा वेद. म्हणजे सगळं ते शिक्षण संपल्यानंतर परत घरी येतो त्याचा जो असणारा तो संस्कार आहे त्याला समावर्तन म्हणजे समावर्तन. त्यानंतर असणारा विवाह नावाचा 10वा संस्कार आहे. विवाह संस्कार 10वा. विवाह नावाचा 10वा संस्कार. समावर्तन समारंभानंतर मुलाचा विवाह करण्यात येत असे. विवाह करण्यात येईल आणि काय म्हणता येईल की पुढं आता ह्या ब्रह्मचर्य श्रमातील ब्रह्मचर्य गृहश्रम प्रवेश करून गृहस्थ बनत आहे. म्हणजे ब्रह्मचर्य जी अवस्था आहे बघा पहिली ब्रह्मचर्य अवस्था त्यातनं गृहस्थाश्रमात तो प्रवेश करत असतो त्याला आपण विवाह संस्कार. विवाह प्रसंगी अनेक विधी व संस्कार करण्यात येत असत. कन्यादान विवाह होम पाणीग्रहण अग्निपरिणयन अश्वारोहण लाजहोम सप्तपदी हे प्रमुख विधी विवाह विधी असलेले दिसतात. अनेक धार्मिक विधी करण्याची जबाबदारी विवाहित पुरुषावर पडत असे.
विवाह हा व्यक्तीच्या जीवनाचा अत्यंत महत्त्वाचा पवित्र संस्कार मानलेला दिसतो. पंचमहायजन, त्याच्यानंतरचा 11 पंचमहायजन. महायजन महायजन देव, दानव, पूर्वज, अतिथी व ब्राह्मण यांची कुटुंब प्रामुख्याने दररोज पूजा करण्याच्या धर्मविधीस पंचमहायज्ञ असे म्हणत. पाकायजन वर्षातून पौर्णिमा वगैरे विशिष्ट प्रसंगी करावायचे 7 प्रकारचे विधी. पाकायजन 12वा पाकायजन. हे सगळे यज्ञ किंवा हे संस्कार सगळे लिहून घ्या बघा. पाकायजन. नंतर काय, मृत्यूनंतर अंत्यसंस्कार 13वा अंत्यसंस्कार. हा मृत्यूनंतर केला गेलेला संस्कार, मृत्यूनंतर केला जाणारा हा संस्कार अंत्यसंस्कार. मृत्यूनंतर मृत्यूदेहावर संस्कार करून प्रेताचे विधी मंत्रपूर्वक दहन करणे व त्यानंतर मृतांच्या नातेवाईकासाठी 10 दिवस सूतक पाळणे, आपण काय म्हणतो आपण अंत्यसंस्कार. नंतरचा आहे बघा श्राद्ध. 14वा आहे श्राद्ध नावाचा संस्कार, जे आपण वर्ष श्राद्ध घालतो बघा, वर्ष झाल्यानंतर आपण घालतो वर्ष श्राद्ध. मृतांचे वंशज मृतात्म्यास शांती लाभण्यासाठी दरवर्षी पुण्यतिथी म्हणतो आपण. तेवढा मोठ्या लेवलला असेल किंवा प्रतिष्ठित माणूस तर त्याला पुण्यतिथी म्हणलं जातं, तसं आपल्याला दिसतं. योग्य परिणाम संस्कृती संगम झालेला दिसतो. उत्तर वैदिक खर्चिक गुंतागुंतीची यज्ञविधी झाल्यामुळे सर्वांना शक्य नव्हते. शिव, रुद्र वगैरे देवतांची पूजा बहुजन समाज किंवा त्यातला दुसरा जो कनिष्ठ वर्ग तो करू लागला. त्यामुळे अनार्यांच्या शिवाला प्रजापतीच्या बरोबरीचे स्थान प्राप्त झालेलं दिसतं. प्रजापतीच्या बरोबरीचे स्थान आपल्याला त्यात प्राप्त झालेलं दिसतं. याशिवाय जादूटोणा, मंत्रतंत्र, भुताटकी वगैरे अनार्याच्या धार्मिक कल्पना त्यामध्ये असलेल्या. धार्मिक कल्पना काय काय होत्या, कशा होत्या ते आपल्याला बघायचे. आर्याने स्वधर्मात सामील करून घेतल्या. अथर्ववेदाचा बराचसा भाग अनार्याच्या धार्मिक कल्पनांनी व्यापला. अशा प्रकारे आर्य अनार्य संस्कृती संगम हा ब्राह्मणकालीन धार्मिक जीवनाचा काय म्हणतात योग्य परिणाम झालेला दिसतो. यज्ञामुळे कला, शास्त्र, तत्वज्ञानाचा विकास झाला. यज्ञामुळे अनेक लोकांना व्यवसाय मिळाले. यज्ञामुळे काय झालं, यज्ञप्रसंगी विशिष्ट कामे वंश परंपरे करणारा व्यावसायिक वर्ग अस्तित्वात आला. अस्तित्वात आला. अनेक कलांचा उदय विकास झाला. शिल्पकला, गायन, नर्तन, संगीत वगैरे कलांना यज्ञामुळे श्रेय मिळालं. यज्ञप्रसंगी आवश्यक असणाऱ्या वनस्पतीमुळे वनस्पतीशास्त्र विकसित झाले. यज्ञात प्राण्यांची दूध, तूप, मांस वगैरेच्या आवश्यकतेनुसार प्राणीशास्त्र सुद्धा प्रगत झाले. शिल्प वगैरे शास्त्रांचा सुद्धा याज्ञिक आवश्यकतेमुळे विकास घडला. यज्ञप्रसंगी जमलेल्या विद्वानांच्या तात्विक वादविवादातूनच नवीन तत्त्वे उदयास येऊ लागले. अनेक विद्वान पंडित यज्ञाविषयी आपले विचार मांडू लागले. चिरंजीव सुख व संत प्राप्तीसाठी काहींनी यज्ञ संस्थेत सुधारणा सुचवल्या, तर काहींना यज्ञास विरोध दर्शवून आपले नवीन विचार मांडले. त्याला आपण उपनिषद म्हणतो. यातनं काय झालं, उपनिषद नावाचा नीतिमत्तेची रुजवणूक आपल्याला त्यातनं आलेली दिसते. फिलॉसॉफी जे म्हणतो ऋग्वेदिक उत्तरवेदिक काळातली असणारी फिलॉसॉफी आपण बघू. हे सगळे संस्कार आणि त्याच्यावर प्रश्न 100% असतो बघा. डिसेंबरला असेल तर जूनला नसतो, जूनला असेल तर म्हणजे एकाड एक असतो. एका वर्षात ना एकदा तरी येतो असतोच. एकदा ना एकदा तो त्यावर विचारतात बघा. त्याच्यावर प्रश्न हा विचारतात. उपनिषद कोणते उपनिषद बघा. जाबाल बघितला आपण, छंदोगी बघितला. त्यामध्ये नीतिमत्तेची रुजवणूक झाली. संस्कार यज्ञामुळे व्यक्ती व समाज यांचा नैतिक बौद्धिक दर्जा उंच प्रतीचा राखण्यास मदत झाली. सद्गुणांची जोपासना, दुर्गुणांचा विनाश करून सामाजिक जीवन व्यवस्थित करण्यासाठी पाप, पुण्य, स्वर्ग, नरक, शाप, वर वगैरे धार्मिक कल्पना अत्यंत उपयुक्त झालेल्या दिसतात. पण संस्कार यज्ञविधी स्वरूप साधे, सहज, सुलभ असावयास हवे होते, पण ते किचकट झालेले दिसतात. सत्यशोध, गुंतागुंतीचे खर्चिक यज्ञ व धर्मविधी करून सुद्धा इच्छित फलप्राप्ती झाली नाही. म्हणजे ज्यासाठी आपण यज्ञविधी करतो ते फलप्राप्ती न झालेले दिसते आपल्याला. यज्ञात भपकेबाजपणा, बाह्य अवडंबर यालाच अधिक मत, म्हणजे दिखावापणा जास्त आला.
त्याच्यामुळे सर्वसामान्य जनता त्या लॅटर वैदिक पिरियडमधल्या कर्मकांडाला कंटाळली का म्हणून काय म्हणतात हेटेरोडॉक्स आले, सेक्ट पंथ आले का. त्यातून ऐहिक व आध्यात्मिक आनंद आत्मोन्नतीचा मार्ग मिळाला नाही. चिरंतन सत्य अंतिम सत्याचे दर्शन यज्ञाद्वारा घडणे अशक्य वाटू लागले. अनेक यज्ञविधीचा फोलपणा व दांभिकपणा सिद्ध केला. अनेक विचारवंत यज्ञविधीला कंटाळून चिरंतन सत्याचे मार्ग शोधू लागले. यज्ञ वगैरे ऐवजी ईशचिंतन व ध्यान करून आत्मिक आनंद व अंतिम सत्य प्राप्त करण्याकडे काही विचारवंताचे लक्ष लागले. तपश्चर्याचे महत्त्व वाढले. यातून पुढे उपनिषद तत्वज्ञानाचा उदय झाला. अयोग्य परिणाम काय झाला, धर्मविधी वाढत गेल्या, धर्मविधी कल्पना ह्या वाढत गेल्या. त्यामुळं पुरातनचे प्रस्थ वाढले. पुरातनच्या प्रश्नाचा सामान्यांचा जो खर्च आहे धार्मिकतेवरचा वाढला. त्याच्यामुळे ते कंटाळून गेले त्या गोष्टीला. धर्मविरोधी मतप्रणाली पुढे जैन व बौद्ध धर्मप्रसाराचा विषय झालेला दिसतो. ओके, हे आपण ह्याच्यामध्ये सगळं बघितलं. बघा 6 दर्शने आपण बघितलेले बघा. कुठल्या प्रकारचे सूत्रे, गृह्यसूत्रे, धर्मसूत्रे, 6 दर्शनं पण माहिती आहेत आपल्याला. आता आपण इंट्रोडक्शन ऑफ आयरन टेक्नॉलॉजी हा घटक बघूया. इंट्रोडक्शन ऑफ आयरन टेक्नॉलॉजी. अप टू दिस वी हॅव एंड दिस सिलेबस हियर. नाउ वी विल टॉक अबाउट द इंट्रोडक्शन ऑफ आयरन टेक्नॉलॉजी अँड then the megalith of South India. Okay? Introduction of iron technology and megalith of South India. इंट्रोडक्शन ऑफ आयरन टेक्नॉलॉजी. त्यात काय आहेत त्या गोष्टी आपल्याला मनोह जखेरा कोणत्या गोष्टी येतात बघूया आपण. त्यातल्या युजेस ऑफ आयर्न अँड इट्स इम्प्लिकेशन्स. इमर्जन्स ऑफ द आयर्न. आयर्नचं काय महत्त्वाचं आहे बघा. कोणता भाग. स्मेल्टिंग टेक्नॉलॉजी, स्पिरिट ऑफ आयर्न अँड इट्स इम्प्लिकेशन. आयर्न इज द नियरेस्ट यूज ऑफ आयर्न. कुठल्या गोष्टी आहेत बघा. Emergence of iron is concomitant with the decline of Bronze Age culture, and in warfare coming of nomadic group, transformation in trade relation. व्यापारांमध्ये पण त्याच्यात बदल झालेले आहेत, शस्त्रांमध्ये बदल झालेले आहेत. ट्रान्सफॉर्मेशन इतर आयर्न वॉज इंट्रोड्यूस इन ॲग्रिकल्चर 8-7 सेंचुरी BC 8व्या आणि काय म्हणता येईल की 7व्या इसवी सन पूर्व शतकामध्येचा वापर. सामाजिक आणि आर्थिक बदल पण त्यातनं झालेले दिसतात. विथ द यूज ऑफ हो अँड प्लग शेअर made of iron technological innovation in the agriculture sector would take place. This led to a better production and the socio-economic changes. म्हणजे उत्पादन सुद्धा वाढलं आणि त्याचबरोबर आणखी काही गोष्टी ह्यात काय आहे बघू आपण. मेगालिथ कल्चर, पेंटेड वगैरे हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे बघा. मेगालिथ इन साऊथ इंडिया पण म्हणतो ते याच्यानंतर बघायचं. प्री आयरन, बिगिनिंग ऑफ आयरन टेक्नॉलॉजी बघा. बिफोर बिगिनिंग ऑफ द आयरन फेज इट इज नेसेसरी टू हॅव लुक द वेरियस प्री आयरन एज, अंडरस्टँड देअर मटेरियल कल्चर अँड गेट एन आयडिया अँड ॲज टू हाऊ दे फॉर्म द बेसिस फॉर द इमर्जन्स ऑफ द आयरन टेक्नॉलॉजी, आयरन एज. चालकुळती कल्चर आपल्याला बघितलं. दीज आर द 5 डिफरंट कल्चर. त्याला काय म्हणता येईल की नॉन हरप्पन चालकुलिथिक कल्चर आर एज फॉलोज. फर्स्ट इज बानस कल्चर 2600 ते 1900 BC. दुसरं कायता कल्चर 2400 ते 2000 BC. थर्ड मालवा कल्चर वेस्टर्न MP मध्ये असणारे, ही मध्य प्रदेशमध्ये असणार आहे, राजस्थानमध्ये असणार आहे. चौथं जोरवे कल्चर महाराष्ट्रात असणारं 1400 ते 700 BC. म्हणजे ज्यावेळेस हडप्पा काय ऋग्वेदिक कालखंड होता किंवा वैदिक पिरियड होता त्याच वेळेस महाराष्ट्रामध्ये असणारं जोरवे. 5वा आहे प्रभास कल्चर जे सौराष्ट्रामध्ये आहे 1800 ते 1200 BC मध्ये.
सहावा सावलदा कल्चर, तापी व्हॅली, तापी नदी जी आहे त्याच्या खोऱ्यामध्ये असणारं सावलदा कल्चर हे आपल्याला त्या ठिकाणी असलेलं दिसतं. Though there were Chalcolithic culture had a certain uniformity in their material traits. Okay, the Chalcolithic people practice Chalcolithic लोक काय हंटिंग अँड गॅदरिंग, फार्मिंग, डोमेस्टिकेटेड ॲनिमल हे आपल्याला करतात. हे निओलिथिक काळापासून सुरू झालं. ताम्रपाषाण काळातल्या जी प्राणी पाळीवीकरण जे आहेत किंवा शेती करायची स्थिर शेती हे आपल्याला निओलिथिक नवाश्म काळानंतर ताम्रपाषाण कालखंड आहे. क्वेअर्न आहे, कुठले कुठले एलिमेंट्स वापरतात. क्वेअर्न अँड मिलेयर लिव्ह इन थॅच हट. आता हे बघा सावलदा कल्चर, थोडं स्मॉल करून मी तुम्हाला दाखवा. दिस इज द सावलदा कल्चर. हे प्लेसेस विचारत बघा, प्रकाश प्लेस आहे, नवदातोली आहे, कायता कल्चर, नागदान कायता कल्चर, अहर कल्चर गिलुंड म्हणतो, रंगपूर आहे, प्रभास पाटण, दीज आर द कल्चर. नेवासा, दायमाबाद, चांदोली, हेनामगाव, दीज आर द जोरवे कल्चर. जोरवे संस्कृती ही सावलदा कल्चर, सावलदा संस्कृती. अहर किंवा बाणस म्हणतो, बाणस आहे, कायता, याला प्रभास पाठण, प्रभास संस्कृती. 5 संस्कृती आपल्याला चालकुलिथिकच्या दिसतात जे नॉन हरप्पन आहे, नॉन हरप्पन असणाऱ्या. ओके, हे आपल्याला मॅप बघून घ्या. चालकुलिथिक साइट्स इन वेस्टर्न साऊथ इंडिया. यूज मड ब्रिक्स, गिलुंड इन राजस्थान. मड ब्रिक्स म्हणजे मातीच्या बेटा आपल्याला कुठे सापडतात, राजस्थानमध्ये, गिलुंडमध्ये किंवा नागदा, माळवा या ठिकाणी असणार आहे. आणि क्लिअर डिफाईन ब्युरियल प्रॅक्टिस, याच्यात स्पष्टपणे आपल्याला दफन विधीच्या असणाऱ्या काही वेगळ्या परंपरा दिसतात, प्रॅक्टिस दिसतात. देअर ब्युरियल गुड्स इंडिकेटेड द प्रेझेन्स ऑफ स्ट्रॅटिफाईड ऑर रँक सोसायटी. Chalcolithic people were well connected with regional and trans-regional culture. Trade and exchange network. त्यामध्ये चालकुलिथिक लोक व्यापार आणि त्यांचं काय म्हणतात की व्यापारी जाळ आपल्याला असलेलं दिसतं बघा. Site hierarchy, settlement pattern suggest a kind of chiefdom in Chalcolithic period. Chalcolithic culture were non-urban in nature. Non-urban होतं का, नागरी नव्हतं, तर नागरीपेक्षा थोडंसं कनिष्ठ असणार आहे. हरप्पन कल्चर वेर सरप्लस प्रोडक्शन, वेर नॉट बेस्ड ऑन सरप्लस. एक्सटेन्सिव्ह ट्रेड आपल्याला हरप्पन संस्कृतीमध्ये दिसतो, म्हणजे काय अतिरिक्त व्यापार दिसतो, आणि व्यापार पण खूप मोठा, क्राफ्ट दिसतं, फोर्टिफाईड टाउन्स दिसतात बघा, तटबंदी असणारी शहरं किंवा ठिकाणं दिसतात. रायटिंग अँड दो इलॅबोरेट ड्रेनेज सिस्टम, ड्रेनेज सिस्टम पण आपल्याला हडप्पामध्ये आपण बघितली बघा. हडप्पामध्ये चालकुलिथिक कल्चर आर सिग्निफाईड ॲज दे रिप्रेझेंट अर्ली फार्मिंग कम्युनिटीज इन नॉन हरप्पन पीपल. These were no non-Harappan culture. They represent more sophisticated, advanced society. Advanced society, more sophisticated society. To the preceding Neolithic culture, this is evident in their well-made pottery, growing of varied crops in different ecological niches, and fine copper too. They laid base for the growth of agriculture surplus. Urbanism of 6th century BC, when the advent of iron initiated important changes in the economy and society. याच्यातनं समाजामध्ये अर्थव्यवस्थेमध्ये समाजात आणि अर्थव्यवस्थेत महत्त्वाचा बदल झाला. Chalcolithic sites were deserted around 1000 BC. Though at places they continue to exist up to 700 BC. OCP culture and problem of copper hoards. OCP culture, ऑर्च कलर पॉटरी, आपण काय म्हणतो ऑर्च कलर पॉटरी, गेरू रंगाची भांडी म्हणतात, गेरू रंगाची भांडी. Copper hoards refer to the accidental find of various copper objects as hoards in Ganga Valley. These copper artifacts are made from pure copper and comprise shouldered shells, antennae, swords, harpoons, spearheads, rings, and thermomorphs. The excavation at सैपई, कुठं आहे बघा, याचं असणार ओसीपीचं ठिकाणं देतो बघा. सैपई, ज्या ठिकाणी मुलायम सिंग यादव बघा, यूपीचे माजी चीफ मिनिस्टर, ज्या ठिकाणी निवडून यायचे, म्हणजे यादव कुटुंबाचं असणारं मेन घर जे आहे ते. सनवली या ठिकाणी दिसतं बघा, सनवली. सनवली रिव्हील द आर्किओलॉजिकल कॉन्टेक्स्ट ऑफ दीज कॉपर ऑब्जेक्ट्स. फ्रॉम सैपई, a hook spear wheel
spearheads harpoon was found in archaeological excavation. Same cultural level, a special kind of pottery was found, orge colored pottery. Presently more than 100 पेक्षा जास्त कॉपर होड आपल्याला सापडतात डिफरंट पार्ट ऑफ इंडिया. भारतातल्या वेगळ्या 100 ठिकाणी आपल्याला कॉपर होड सापडताना दिसतात. वेगळ्या ठिकाणी 100 कॉपर होड सापडताना दिसतात. आरती सुतार, गुड आफ्टरनून. द कॉपर होड्स आपल्याला तुम्हाला दाखवतो बघा. दीज आर द कॉपर होड्स. कॉपर होड आर्टिफॅक्ट फ्रॉम रेवरी, हरियाणात सापडलेले आहेत. दीज आर फ्रॉम द हरियाणा कॉपर होड ऑब्जेक्ट. Probably not object, but more likely had religious function असा होता. मेजर कॉपर होड साइट्स कुठल्या आहेत बघा. मेजर काय बघा, राजपूर, पारसू, बिठूरला पण आहे बघा कॉपर. ह्या साइट विचारतात कॉपर होड साइट्स विचारतात, लक्षात घ्या, लिहून घ्या, मी लिहून ठेवतो इकडं. बिसौली, त्याच्यानंतर काय सारथौली, मानपूर आणि सैपई या ठिकाणी आपल्याला कॉपर होड सापडतात. तर कॉपर होड साइट्स आर लोकेटेड बिटवीन लॅटिट्यूड कुठल्या ह्याच्यात आहे. कॉपर होड आर मेड फ्रॉम ऑलमोस्ट प्युअर कॉपर. शुद्ध कॉपर पासून ते बनवलं जात असं कॉपर होड. These objects have been prepared with casting technique as well as by hammering and cutting of metal sheets. जे काही धातू असेल, मेटल शीट्स असेल त्याला काय म्हणतात, त्याला दिलेलं आहे हॅमरिंग अँड कटिंग. कट करून किंवा त्याला हॅमर करून ते केलं जात असेल. हॅमरिंग और कटिंग ऑफ मेटल शीट्स. फर्दर प्रोसेसिंग लाईक कोल्ड वर्क अँड एनालिंग सिम्स absent in this object. The object could have been used in hunting and fishing, clearing of the jungles. कशासाठी वापर करत असे कॉपर होडचा, एक तर शिकार करण्यासाठी, मासेमारी करण्यासाठी किंवा जंगल साफ करण्यासाठी, स्वच्छ जंगल तोड करण्यासाठी. Another use that these objects are very heavy and had no use in the day-to-day activities of people. This was the reason as to why have not been found stratigraphical. One thing is certain, the copper technology of the copper hoard was very sophisticated, could not have been work of the ordinary cultures. हे बघा copper hoards. Selected copper artifacts from 1 to 2 from South Haryana, 3 to 4 from the UP, 5th from the Madhya Pradesh, 6 to 8 from the Bihar, 6 to 8 Bihar from the North India, Bihar, Odisha, Bengal. या ठिकाणी असणाऱ्या साइट्स दिसतात बघा. त्या ठिकाणी मिळालेली कॉपर होडचे ऑब्जेक्ट्स किंवा आयटम्स दिसतात. अँथ्रोपॉमॉर्फिक फिगर गंगा यमुना बेसिनमध्ये सापडलेली. अँथ्रोपॉमॉर्फिक असणार अँथ्रोपॉमॉर्फिक असणार हे चित्र बघून घ्या. बदाऊन डिस्ट्रिक्ट आहे बघा. अँथ्रोपॉमॉर्फिक फिगर्स. Confusion persists regarding their authorship. Some scholars associate them with the Harappan culture, while other काही लोक त्याला ऋग्वेदासोबत जोडून बघतात, काही लोक त्याला हरप्पन सोबत. Scholars maintain that it is possible that after the decline of Harappan civilization, the late Harappan people move out and spread eastward and introduce copper technology in local areas. काही लोक असे म्हणतात की हडप्पा सभ्यता संपली, ते लोक मूव आउट झाले, दुसरीकडे गेले आणि त्यांनी परत कॉपर होड संस्कृती आणली किंवा कॉपरचं आणलं. This surmise is corroborated by the finds of late Harappan ware in association with OCP at Ambakheri in Bargaon and Bargaon in western UP. त्यासाठी आपल्याला अजून संशोधनाची गरज आहे. आयरन टेक्नॉलॉजी कशी सुरू झालेली बघा. आयरन टेक्नॉलॉजी मोर कॉम्प्लेक्स दॅन कॉपर, involves several stages in process of ore procurement and manufacture of finished tools. पूर्ण तयार झालेली आपल्याला वस्तू असणं गरजेचं.
According to some scholar, iron technology started at one place, then diffused to other region. This monocentric theory is being questioned today, and the available data shows that iron technology emerged independently in various regions of old world. वेगळ्या ठिकाणी ते आपल्याला सुरुवात झाली. अँटिक्विटी ऑफ आयर्न काय? अँटिक्विटी ऑफ आयर्न. अँटिक्विटी ऑफ आयर्न इन इंडिया इज हायली डिबेटेबल इश्यू. आयर्न होतं का नाही याच्याबद्दल आपल्याला अनेक चर्चा वितर्क दिसतात. इट इज वेल एस्टॅब्लिश दॅट ऋग्वेदिक पीपल हॅड नो नॉलेज ऑफ आयर्न. स्पष्टपणे सांगितलं ऋग्वेदिक लोकांना लोहाचं माहिती नव्हती. हां, श्याम आयस कृष्ण हे शब्द आहेत, पण स्पष्टपणे आपल्याला आताचं लेटेस्ट पोझिशन काय बाबा किंवा लेटेस्ट अभ्यास काय सांगतो त्याच्यावरचा की ऋग्वेदिक पीपल हॅव डोंट नॉलेज ऑफ द लोह or iron. Early Buddhist literature, Kautilya अर्थशास्त्र, refer to iron smelting in early historic India. त्याच्यामध्ये माहिती मिळते आपल्याला कुठल्या कौटिल्याच्या अर्थशास्त्रामध्ये किंवा आयर्न स्मेल्टिंग आपल्याला असतं दिसतं. द मिडल फेज ऑफ अहर अल्कोलिथिक पिरियड म्हणजे किती 2500 ते 2000 BC has given clear evidence of several iron artifacts which become more prominent in late Ahar phase 1700 ते 2000 ते 1700 BC. PGW 1000 ते 600 BC असणारी. आयर्न इज रिपोर्टेड फ्रॉम सेव्हरल साइट्स. गंगा आयर्नमध्ये आपल्याला दिसतं PGW मध्ये 1000 ते 600 BC मध्ये आपल्याला गंगा व्हॅलीमध्ये आयर्न सापडतात. साऊथच्या भाषेत मेगालिथ, इंडियन मेगालिथ इन द फर्स्ट मिलेनियम BC त्यामध्ये आपल्याला बघायला पाहिजे. एक्सकॅव्हेशन कंडक्टेड राजनाल का तिल्ला and Malar in north central India are significant for tracing the origin of iron technology. या ठिकाणी आपल्याला आयर्न उत्खननासाठी वापरले दिसते. आयर्न एक्सकॅव्हेशन त्यासाठी कंडक्ट केलेलं दिसते उत्खनन. फ्रॉम राजनाल काटिल्ला आयर्न इज रिपोर्टेड फ्रॉम प्री NBP नॉर्दर्न ब्लॅक पेंटेड वेअर पॉटरी NBPW 1400 ते 800. नंबर ऑफ आयर्न टूल्स अँड आयर्न स्लॅग वेअर फाउंड फ्रॉम दिस साइट्स. कुठल्या राजनालका तिला या ठिकाणी मिळाले. मोस्ट इम्पॉर्टंट एव्हिडन्स ऑफ आयर्न वर्किंग हॅज कम फ्रॉम द मल्हार साइट्स. कुठे आहे? चांदोली. बघा मल्हार नावाची साईट कुठे आहे? चांदोली मल्हार UP मध्ये असणारी साईट आहे. दिस साईट इज लोकेटेड इन हेमेटाइट आयर्न रिच रॉकी एरिया. हेमेटाइट नावाचा आयर्नचा प्रकार आहे. बघा आयर्न ओर म्हणतो त्यातला हेमेटाइट हा वेगळा प्रकार आहे. फोर कल्चरल पिरियड्स प्री आयर्न आयर्न NBPW शुंग कुशान पिरियड हॅव बीन आयडेंटिफाइड फ्रॉम दिस साइट. या ठिकाणात ह्या वेगळ्या टप्प्यातल्या गोष्टी आपल्याला दिसतात ह्या कालखंड. आयर्न टूल्स along with the finds of furnace iron slag established important iron metallurgical centers. या ठिकाणी लोह किंवा लोह धातू आपल्याला महत्त्वाचं सेंटर असल्याचे मेटलॉजिकल सेंटर म्हणून त्याकडे बघायला लागतं. इट इज प्लॉजिबल दॅट आयर्न टेक्नॉलॉजी आयर्न मेटलॉजी डेव्हलप इंडिपेंडेंटली हॅड मोर दॅन वन डिपेंडेंट सेंटर. आयर्न वॉज फाउंड आयदर ॲज अ बाय प्रोडक्ट ऑफ कॉपर स्मेल्टिंग. एक तर आयर्न बाय प्रोडक्ट आहे का कॉपरचं? कॉपर स्मेल्टिंग करत असताना त्यातनं आलेलं बाय प्रोडक्ट आहे का डेव्हलप पॅरल कॉपर स्मेल्टिंग त्याच्याबरोबर आलेलं आहे अशा वेगळ्या पद्धतीने. ब्लॅक अँड रेड वेअर म्हणतो आपण. BRW कल्चर ऑफ पॅन इंडियन कॅरेक्टर PGW NBPW नॉर्थ इंडिया अँड मेगालिथ कल्चर ऑफ साऊथ इंडिया आर प्रॉमिनंट इन दिस कॉन्टेक्स्ट. ओके, इथे समजले का? बघा काय गोष्टी कळतायत का? बघा कारण ह्याच्यावर प्रश्न आपल्याला साईटवर विचारतात. लक्षात घ्या या आयर्न टेक्नॉलॉजीवर आपल्याला प्रश्न कशा स्वरूपाचे येतात तर कोणत्या साईटला काय मिळालेलं आहे. कॉपर होड्स खालीपैकी कोणती साईट्स नाही या ठिकाणी कॉपर होड्स नाही असा प्रश्न विचारला जातो. आपल्याला हे थोडंसं कठीण वाटू शकतं किंवा अनयुज्युअल किंवा माहिती नसणार असतं, पण त्याच्यावर प्रश्न हा विचारला जातो. तो कशावर विचारला जातो? त्या प्लेसेसवर विचारला जातो. कोणत्या ठिकाणी आयर्न होड्स मिळतं किंवा मिळत नाही. ओके, कोणत्या ठिकाणी मिळतं किंवा मिळत नाही या पद्धतीने. Black and red ware or BRW culture is represented by distinctive pottery which due to inverted firing technique has a black color on the inside and rest of the fabric is red in color. आतल्या साइडना काळा कलर आहे, बाहेरच्या साइडना तांबडा कलर असणार आहे. त्याला ब्लॅक अँड रेड वेअर BRW. Beard has been found from all over India. It was found in Harappan context in Gujarat as pre-painted PGW culture in northern India. In the context of megalith of South India, excavation अतरंजी खेळांनो have revealed the BRW. इथे बघा कुठे BRW कुठे कुठे सापडलेला आहे बघा. अतरंजी खेळ हा प्रश्न विचारलेला बघा.
खेडा, लोह या ठिकाणी मिळालेले आहे BRW. याचा प्रश्न 100% विचारलेला आहे बघा, सेटला विचारला, नेटला पण एकदा विचारला. लिहून ठेवा. नोह आणि लोह नाही, ठिकाणी आपल्याला सापडलेलं दिसतं. PGW. This chronological sequence has been found. The most sites, but most prominently at Jodhpura. No existence. Coexistence of BRW and PGW found at Ahichhatra, Alamgirpur. BRW and PG, painted grey ware आणि black and red ware. याची कोएक्झिस्टन्स असणारे साइट्स कुठले बघ. अहिच्छत्र ठिकाणी सापडतात. अहिच्छत्र. दुसरा आहे बघा अलमगीरपूर. त्याच्यानंतर हस्तिनापुरा. रिमार्केबल एक्सटेंशन ऑफ दिस पॉटरी ट्रेडिशन मार्क आहे पांडू राजार देवी इन द ईस्ट, देसलपूर इन द वेस्ट, रोपर इन द नॉर्थ आणि आदिचन्नलूर. ह्या सगळ्या साइट्स महत्वाच्या लिहून घ्या सगळं. पांडू राजार देवी लिहितो बघा. पांडू राजार दिवी ओके साइट्स. पुढं काय बघा देसलपूर कुठल्या बाजूला पश्चिम मध्ये असणार देसलपूर. रोपर साइड पण आहे बघा नॉर्थ मध्ये असणार. आणि त्यानंतर आदिचन्नलूर. South. This is an independent culture due to distinct stratigraphically profile and associated with cultural remains. From this cultural phase, evidence of iron has been reported from the Noh. A few brown brick about Ataranji Kheda. Noh, Zakhera, Ataranji Kheda. या ठिकाणी आपल्याला आयर्न दिसते. या ठिकाणी आपल्याला दिसते. PGW आणि BRW एकत्र असणार. Pottery. This pottery has a fine fabric and was made up on fast wheel. वेगाने फिरणाऱ्या चक्रावर ते बनवलेलं असावं. It comprises of mainly tableware. Majority of this pottery has no painting, but some BRW at Ahar has been painted on both sides of pottery. BRW मधल्या काही potteryवर आपल्याला दोन्ही साइडने पेंटिंग केलेली दिसते. This ware shows regional variation. In North India, this pottery is plain with a fine fabric, comprises mostly tableware. In West India, it has a white painting and is available in both fine, medium to coarse fabric. Bowl with a spout and dish on stand are typical pottery types at Ahar. On the basis of dating आहे प्लेस बिटवीन मग काय 1450 ते 1200 मध्ये आपल्याला हे आयरन टेक्नॉलॉजी असणार दिसते. मेगालिथ कल्चर काय बघा. मेगालिथ साऊथ इंडिया. ओरिजिनल ग्रीक टर्म मेगास आहे. मेगास वरून आलेला टर्म आहे बघा. लार्ज महापाषाण म्हणतो. महापाषाण संस्कृती. शेवटचा पॉइंट आहे ऋग्वेदिक पॉइंट्स मधला. संस्कृत महापाषाण संस्कृती. लिथोस मीन्स स्टोन. महापाषाण मोठे शिळा असणारे. These are a big stone erected to mark burial sites. Colonel Meadows and Taylor was the first person who conducted extensive exploration at 1852 to 62 in the Shorapur, Goa of Karnataka, and wrote on the Meghalaya. After excavation at Brahmagiri, Sri Mortimer Wheeler established the importance of Meghalaya in Indian archaeology. कुठं ब्रह्मगिरीला पहिल्यांदा याचं उत्खनन करण्यात आलं. कुणी श्री मार्टिमर व्हेलरने. आणि नंतर मग त्याचं महत्त्व सांगाल. आर्किओलॉजीमध्ये काय महत्त्व आहे मेगालिथचं सांगायला सुरुवात केली. डिस्ट्रीब्युशन बघू. Megalith are spread across the country, are primarily located in Vidisha region of Maharashtra, in most part of South India. Map पण बघूया आपण. Megalith in this region are associated with iron. Megalith are also found in northwest India. मध्य प्रदेश मध्ये बस्ता region मध्ये, बिहार मध्ये पण आपल्याला असलेला दिसतं. However, here they represent a separate culture and are not associated with iron. Types of megalith बघूया कुठल्या प्रकारचे येतात. Megalith are structures which are built of stress or undressed large stones.
मोठ्या प्रमाणात तासलेले किंवा न तासलेले अशा मोठ्या प्रकारचे आपल्याला दगड, मोठे दगड असणारे दिसतात. मोठ्या प्रकारचे दगड आपल्याला तासलेले किंवा न तासलेले अशा स्वरूपाचे दिसतात आणि ते असे उभे केलेले आहेत. अशा प्रकारचे उभे केलेले आहेत, मोठ्या प्रकारचे असणारे दिसतात. मेमरी ऑफ डेड म्हणजे मृत लोकांची आठवण म्हणून आहे का ते आपल्याला बघायला. युजली ओव्हर द अर्थ सरफेस इन फॉर्म्स द स्ट्रक्चर आर 7 टाइप्स आहेत. त्या स्ट्रक्चरवरनं 7 प्रकार पडलेले आहेत. याच्यावर प्रश्न आलेले डोलमन, मेनहीर, डोलमनाइड सिस्टम, ट्रोपिकल, कोडाइकल्स और हुड स्टोन, कैर्न सर्कल, मल्टिपल हुड स्टोन अँड अलाइनमेंट. मेनहीर हा पहिला प्रकार आहे. मेनहीर हा टाइप्स ऑफ मेगालिथ मधला पहिला प्रकार. अपराइट स्टोन स्टँडिंग अलोन, एकटाच असणार उभा केलेला काय म्हणतात दगड मोठा. लेंथ किती आहे बघा 1.5 मीटर. 1.5 मीटर म्हणजे किती बघा 4.5 फूट पेक्षा जास्त. 4.5 फूट ते 2.5 फूट. फाउंड इन डेक्कन, केरळ आणि चित्रकूट डिस्ट्रिक्ट UP मध्ये आपल्याला सापडतात. डोलमन नावाचा दुसरा प्रकार आहे. पहिला मेनहीर बघितला आपण, डोलमन बघितलो. डोलमन मध्ये काय बघा, डोलमन इज टेबल ऑफ स्टोन, वेगळ्या प्रकारचा टेबल ऑफ स्टोन आहे म्हणजे असं स्थिर खाली असणारा टेबल सारखा आहे का. दिस मेगालिथ टेक्स शेप्स ऑफ स्टोन टेबल फॉर मेकिंग डोलमन. 4 stone slabs are placed arranged in a box like structure. वेगळ्या प्रकारचं अशा प्रकारचं असणार are placed and arranged in like structure. Sometimes stone slabs are placed in a swastik shape. स्वस्तिक शेप मध्ये पण ते असलेलं डोलमन मध्ये दिसते. Covered with flat capping stone. Some dolmen were provided with a porthole and these holes were designed to offer grave goods to the dead buried in the dolmen. तर एखादा मृत पावला असेल तर त्याला त्याच्यामध्ये पुरवण्यासाठी किंवा त्याच्यामध्ये त्याला करण्यासाठी त्याचा वापर केला जातो असा डोलमनचा. Dolmens is found in Vindhya and are small and made from the several small stones slabs. These dolmen were used as burials, where pottery and iron objects were found with a number of dates. Dolmens are frequently found in Brahmagiri. ब्रह्मगिरी मध्ये आपल्याला डोलमन सापडताना. ब्रह्मगिरी सिंगल पेट associated post cremation rites. पोस्ट क्रेमेशन राईट हे बघा कुठल्या ठिकाणी आपल्याला सापडते. 1 नंबरची मस्की आहे बघा. दिस इज द मस्की. ब्रह्मगिरी. दिस इज द नागार्जुन कोंडा. एलेश्वरम. रायगिरी. जयमपेट. आदिचन्नलूर. आठवा आदिचन्नलूर. तिचं काय जदी गेन हली. आणि चौथा जे काय बघा जुना पाणी म्हणतात. चौथा इथं जुना पाणी नावाची साईट हे आपल्याला साईट दिसतात. जुना पाणी. Umbrella stone. These megalith have umbrella-like stone structure called as topikal in the local region. Umbrella, topi sarka asnara आकार. In this type megalith 4 stone slab were erected over a burial set. Big rounded stone was placed over this such fashion that it looked like an umbrella. अशा पद्धतीचे असणार umbrella like. These megalith have been found Arenur and Cheramandor. Wood stone. These are similar to topicals. The dome shape, big stones, slabs were dome shape. It looks like a snake hood. Sometimes 5 to 12 hood stones are found over the burials.
त्या दफन विधीजवळ आपल्याला असलेले दिसतात. दीज आर अरेंज इन अ सर्क्युलर फॉर्म आर कॉल्ड मल्टिपल हुड्स. These were supposed to cover pit burials and found more frequently in Kerala. केरळामध्ये सापडतात. Cairn circle, these are found within stone circle. In this type of megalith, a pit of around 2 meter depth and 3.5 meter diameter was dug for funeral. कशासाठी? तर त्या ठिकाणी अंत्यविधी करण्यासाठी funeralसाठी त्याचा वापर होत असावा. funeralसाठी त्याचा वापर होत असावा. आफ्टर क्रिमेशन पेरिफेरल स्टोन्स, क्रिमेशन नंतर काय पेरिफेरल स्टोन्स सर्क्युलर फॉर्म केला जायचा आणि त्यातनं मार्कर फॉर सिंगल मल्टिपल फॉर ह्युमन, त्यातनं एक आहे की दोन आहे ते असते. एक्सकॅव्हेशन ऑफ दिस ब्युरियल्स have revealed that body was placed in burial, a packing of clay soil and stone rubble, and are found in Chingleput and Chitradurga, Gulbarga district in south and Kokkariya in north India. Rock cut cave हा एक आपल्याला त्यामध्ये असणार दिसतो. These were made of laterite stone, काय laterite stone पासून असणार का. This cave have been formed by digging out spears, म्हणजे खड्ड्यामध्ये करून त्याच्यातनं आपल्याला काय म्हणता येईल की ते करत असावेत, त्यातनं माहिती होत असावी. डिगिंग ऑफ स्टोन करायचे आणि त्यातनं ती माहिती होत होती. Further, rock were cut into order to make a cave. लेणी टाइप आपल्याला असणार दिसतं. Some additional doorways were also provided in front. After creating door, the inside chamber was created with a rectangular rock cut pillar in dome shape. These caves were provided with a central opening to the roof to other grave goods. Sarcophagi त्यामध्ये पण आपल्याला sarcophagi. Terracotta coffin made for the post cremation rites. लहान मुलांच्या साठी म्हणजे अंत्यविधी केल्यानंतरचं पोस्ट क्रिमेशन, त्याला क्रिमेशन म्हणजे काय बघा, दहन केल्यानंतर असणार. ब्युरियल्स म्हणजे काय, पुरल्यानंतर वेगळं. Lay coffin, circular elongated urn burial. Lay coffins are terracotta boxes with animal legs at the bottom. These terracotta boxes were fire well in order to give strength to sarcophagi. Sarcophagi were found frequently in Chingaleput and Brahmagiri. मस्की रिजन मध्ये आपल्याला हे सापडलेलं दिसतं बघा. अशा पद्धतीने आपण हे बघितलं बघा. आता ह्याच्यात अजून काय काय ते बघूयात, आपण थांबूयात बघा. क्रोनॉलॉजी आहे बघा, त्याची क्रोनॉलॉजी बघूयात बघा. त्याच्यानंतर क्रोनॉलॉजिकल ऑर्डर आहे त्याची, काय काय आहे, कशा पद्धतीचं रेडिओ कार्बन डेटिंग, रिलेशनशिप